आहे. अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवल्यानं अमोल मिटकरी आता संतापले. अजित पवारांचे माध्यम सल्लागार नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवलाय. अरोरा यांचं ट्विट करून मिटकरींनी संताप व्यक्त केलाय. अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवल्यानं अमोल मिटकरी आता संतापलेत. अजित पवारांचे माध्यम सल्लागार नरेश अरोरा यांनी अजित पवारांच्या खांद्यावर हात ठेवलाय. अरोरा यांचा हा ट्विट करून मिटकरींनी संताप व्यक्त केलाय. ज्या अरोरांच्या सांगण्यावरनं अजित पवारांनी पिंक पॉलिटिक्स स्वीकारलं, त्यांच्या रणनीतीनुसार सगळा प्रचाराचं तंत्र बदललं. तेच अरोरा खांद्यावर हात ठेवताना पाहायला मिळतात आणि त्यावरनं मिटकरींनी संताप व्यक्त केला. अधिक माहिती जाणून घेऊ. आमचे प्रतिनिधी सुनील काळे सध्या आपल्या संपर्कात आहेत. सुनील, काय नेमका प्रकार आहे आणि काय घडलंय? नरेश अरोरा जे आहेत ते माध्यम सल्लागार आहेत अजितदादा यांच्या पूर्ण पक्षाचे, आणि त्यांनी ज्या पद्धतीनं काल निकाल लागल्यानंतर जे अभिनंदन करण्यात आलं होतं त्यावेळेस अजितदादा यांच्याबरोबर प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे होते. त्यावेळेस त्यांनी अजितदादा यांच्या खांद्यावर हात ठेवला होता आणि त्यामुळे कुठेतरी अमोल मिटकरी जे राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाचे प्रवक्ते आहेत त्यांनी संताप व्यक्त केलाय. कारण की अशा पद्धतीनं अजित पवार यांच्या नेतृत्वावरती किंवा त्यांच्या खांद्यावरती अशा पद्धतीनं हात ठेवणं हे अयोग्य आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि म्हणूनच त्यांनी ट्विट करून स्वतः तो फोटो जो आहे त्यावरती संताप व्यक्त केलेला आहे. नेमका मिटकरींची मागणी काय, म्हणजे मिटकरींनी का नेमका आक्षेप घेतलाय, त्यावर मिटकरी काय म्हणतात? त्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं गुलाबी रंगाचा संबंध जो आहे तो जोडण्यात आलेला आहे. कारण की गुलाबी जॅकेट जे घालून अजितदादा यांनी प्रचार केला होता आणि त्याचा परिणाम झाला आणि त्यामुळे मतामध्ये जास्त परिवर्तन झालं अशा पद्धतीचा दावा काही माध्यम संस्था आणि त्याच्याबरोबर जी डिझाईन बॉक्स संस्था आहे ती करताना दिसत आहे. आणि त्यावरतीच आक्षेप घेतलेला अजित पवार यांनी त्यांचं नेतृत्व आणि त्यांच्या कर्तृत्वावर बघून लोकांनी मतदान केलं आहे. पिंकचा कलर म्हणजे गुलाबी. सुनील, तुम्हाला थोडासा थांबवतो. आपल्यासोबत स्वतः अमोल मिटकरी या संदर्भात बोलण्यासाठी आता जोडले गेलेत. अमोलजी, काय नेमकं म्हणणं आहे तुमचं? का संताप व्यक्त करताय तुम्ही? हे बघा, आदरणीय दादा राष्ट्रवादी काँग्रेस तरी आमच्या प्रत्येकाचं ते दैवत आहे आणि अरोराजींनी जे काही कॅम्पेनिंग केलं त्याबद्दल धन्यवाद. पण ते सॅलरी कॅम्पेनर होते ना, त्यांना काय त्यांनी पिंक पॉलिसी सांगितली आणि ती यशस्वी झाली असं होत नाही. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काय म्हणणार की अजितदादांचं कुठलं कर्तव्यच नाही? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता आदरणीय अजितदादा ही इतक्या तनमनानं झटले, त्याचं हे 41 आमदार निवडून आलेत, त्याच्यामुळे निवडून आलेत. हे काही अरोराजींनी पिंक पॉलिसी केली म्हणून निवडून आलेले नाहीत. आणि ज्या पद्धतीने त्यांनी फोटो काढलाय आणि शेअर केलाय हे अत्यंत चुकीचं आहे. अजितदादांच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो माझ्यासारखा कार्यकर्ता सहन करणार नाही. त्यांनी त्यांचं जे दुकानदारी आहे ते त्यांनी चालवली, आता त्यांनी घेऊन जावी त्यांची दुकानदारी. पण अशा प्रकारे आमच्या दैवताचा जर अपमान कोणी करत असेल तर ते आम्ही काही सहन करणार नाही. आमचा संताप आम्ही त्या माध्यमातून म्हणजे लोकशाहीच्या पत्रकारिता ज्याला म्हणता येईल तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून आम्ही व्यक्त करतोय. पिंक पॉलिसीमुळे हे यश मिळालं, हा जो राजकीय अंधश्रद्धा आता सुरू आहे हे साफ चुकीची आहे. अजितदादांची मेहनत आणि मेहनत या तीनच गोष्टी त्याला कारणीभूत आहेत. त्याच्यामुळे अरोरांनी ज्या पद्धतीने दादांच्या खांद्यावर हात मी समर्थन करत नाही, मी तरी समर्थन करत. कोणी पक्षातलं समर्थन करत असेल तर त्यांनी सांगावं की असा हात ठेवलेला फोटो त्यांना मान्य आहे का. त्याच्यामुळे म्हणजे अमोलजी, तुम्ही पिंक पॉलिटिक्सचा उल्लेख करताच आहात, मात्र पिंक पॉलिटिक्स लाडकी बहीणशी जोडलं जातं, याचा अर्थ लाडकी बहीणचं यश नाही आहे? पिंक पॉलिटिक्सचा लाडक्या बहिणीचा काय संबंध? लाडक्या बहिणी करता आर्थिक तरतूद महाराष्ट्रातल्या सरकारने केली, महायुतीच्या सरकारने. मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री त्यांनी आर्थिक तरतूद केली ना. फक्त जाहिरात गुलाबी कलरची झाली म्हणून त्याचा काय संबंध आला लाडक्या बहिणी योजनेसोबत? लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिलेलाच आहे, फक्त ते आकर्षित करणारा तो रंग होता. पण अशा पद्धतीनं एखाद्या एजन्सीचा मालक, त्यांची काय ते कोणती एजन्सी त्यांची ती डिझाईन बॉक्स, त्यांनी काय खांद्यावर हात ठेवून फोटो शेअर करावा? ही कुठली पद्धत आहे? म्हणजे काय म्हणतात त्याला, बाग फुलवावी शेतकऱ्यांनी आणि त्याची फळं चाखावी दुसऱ्यांनीच, असं नाही ना चालणार. इथं सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची मेहनत आहे. अजितदादाच्या खांद्यावर हात ठेवलेला फोटो आमच्या एक कार्यकर्ता म्हणून तुमची चिडचिड आणि संताप समजू शकतो. धन्यवाद, आपण साम टीव्हीशी सविस्तर प्रतिक्रिया दिली त्यासाठी.